तुम्हाला बसा ना. मोबाईल स्विच ऑफ स्विच ऑफच करू का? जय जय रघुवीर समर्थ नाधीश ईश सर्वा गुणांचा गुणारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमो शारदा मूढचत्वारि वाचा नमो पंथानंत या राघवाचा सुखासारिखे पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जयांचा जनी जन्मनामार्थ झाला जयांनी सदा वासना मात केला जयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती जय जय रघुवीर समर्थ सद्गुरुनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ. सर्वांना सप्रेम नमस्कार. आज भगवान श्री वेदव्यासांचा जन्म झाला म्हणून आजच्या दिवसाला व्यास पौर्णिमा उर्फ गुरु पौर्णिमा असं म्हणतात. आणि जसा जगामध्ये टीचर्स डे असतो, आपल्या गुरुजींना नमस्कार करायचा दिवस जगात सगळीकडेच असतो, तसा आपल्या परंपरेने गेल्या हजारो वर्षापासून म्हणजे किमान 5000 वर्षापासून आजचा दिवस हा टीचर्स डे ठरवला. का बरं? तर आपण ज्यांना शरण जातो त्या सगळ्या संतांनी महाराष्ट्रातले असतील किंवा भारतातले कुठलेही असतील, कुणाला जर फॉलो केलं असेल तर भगवान वेदव्यासांना फॉलो केलं. म्हणजे इतके मोठे ज्ञानेश्वर महाराज, कुणाला विचारून मी पुढे चाललोय असं त्यांचं ज्ञानेश्वरीतली ओवी आहे की मी ही ज्ञानेश्वरी कुणाला विचारून लिहितोय तर भाष्यकारा ते वाट पुसतो. भाष्यकार म्हणजे शंकराचार्य. आणि व्यासांचा मागोवा घेतो म्हणजे व्यास कसे असतील विचार करा.
ज्ञानेश्वर महाराज ज्यांना फॉलो करतात ते व्यास कसे असतील. आणि तुकाराम महाराज आहेत. तुका म्हणे नाही विश्वासजा मनी पाहावे पुराणी वाचोनिया. नामदेव महाराज आहेत, समर्थ आहेत, सगळे संत महाराष्ट्रातलेच नाही, तुलसीदास असतील, हे कुणाला गुरुस्थानी मानतात आपल्या तत्वज्ञानाच्या दृष्टीनं. यांचे त्या देहामधले गुरु कोण असतील, पण कुणाचं तत्वज्ञान फॉलो करतात हे लोक. इतके मोठे शंकराचार्य ज्यांनी केवलाद्वैत नावाचा सिद्धांत मांडला, पण त्यांनी भाष्य लिहिलं ते गीतेवर लिहिलं, ब्रह्मसूत्रावर लिहिलं. ही ब्रह्मसूत्र आणि गीता कोणी लिहिली तर भगवान वेदव्यासाने लिहिली. आणि व्यास जे होतात हे प्रत्येक द्वापाराच्या शेवटी होता. म्हणजे आपल्याकडे 4 युगांची संकल्पना आहे. पहिलं युग हे कृतयुग उर्फ सत्ययुग. या सत्ययुगाचा कालावधी त्यांनी दिलाय, वेदव्यासानेच दिलाय. तो 17,28,000 वर्षांचा आहे. त्यानंतरचा दुसरा जो युग आहे ते त्रेतायुग. मनुष्याची जीवनशैली थोडी खाली उतरत जाते. तसा आपला कपडा मळत जातो की नाही, असं जसा काळ जातो तसं सृष्टी मळत जाते. पंचमहाभूत आणि त्रिगुण मळत जातात, म्हणजे मिक्स होत जातं त्यात. आपण नवीन कपडा आणतो त्यावेळेला ती साडी किंवा तो कपडा अगदी आपल्याला फक्त फंक्शनल यूज करता वापरतो आपण. नंतर 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 काही महत्वाच्या कार्यक्रमांना वापरतो. असं करता करता अगदी रंगपंचमीला वापरायची वेळ येते. तसं कारण तो खराब होऊन जातो. तसं युगही मळत जात, युगाचा काळ जातो तसं जगही मळत जातं. द्वापार युगामध्ये माणसाची उंची 11 फूट होती, असं वर्णन आहे. अर्जुनाची उंची 11 फूट होती सरासरी, 10 ते 12 फुटामध्ये होते लोक असे. आता ही 6 फूट अजून खुजे खुजे होत लोक चालले. आता कलियुगाच्या शेवटी मांजरा एवढे माणसं होणार असं भागवतात लिहिलं. असं एकूणच म्हणजे ब्रीडच मळत जातं असं एकूणच. तर सांगायचं कारण काय तर म्हणून त्रेतायुग संपलं की द्वापर युग होतं. आणि द्वापार युगाच्या शेवटी वेदांमधला अवघड भाग सोपा करून सांगायला व्यासांचा जन्म होत असतो. दर द्वापारामध्ये, प्रत्येक द्वापारामध्ये. महाभारतात वर्णन आहे की आता जो अश्वत्थामा आहे तो अश्वत्थामा तपश्चर्येला बसलेला आहे. आपण अश्वत्थामाबद्दल असं ऐकलेलं असतं की त्याची जखम अजून बरी झाली नाहीये आणि तो अजूनही भेटतो, नर्मदा यात्रेला गेल्यावर भेटतो. हे सगळं पूर्ण खोटं आहे. भेटत होता तो, पण कधी 2,500 वर्षापूर्वी भेटत होता. तुझी जखम 2,500 वर्ष बरी होणार नाही असं कृष्णाने त्याला म्हटलेलं आहे. कारण त्यांनी गर्भावरती, पोटातल्या बाळावरती ब्रह्मास्त्र चालवलं. इतका वाईट वागला तो. म्हणून त्याला कृष्णाने शाप दिला होता, 2,500 वर्ष ही तुझी जखम बरी होणार नाही. आणि याला 2,500 वर्ष होऊन गेली. म्हणजे आता तो टणटणीत आहे. मी पण पूर्वी सांगत होतो, मला जेव्हा रिटेल स्टडी नव्हता तेव्हा, मी कशा करता सांगतोय तर आता तो काय करतोय, आता पुढच्या युगामध्ये, आता हे कलियुग संपलं की पुढचं जे युग होणार आहे 4 युग, त्याचं नाव असणार आहे सावर्णी मन्वंतर. मन्वंतर नावाचं, मनु म्हणजे मनुष्याचा DNA जो डेव्हलप करतो त्या महापुरुषाला मनु म्हणायची पद्धत आहे आपल्याकडे. म्हणजे मॅन म्हणतो की नाही आपण, मॅन, मनुष्य, मानव, हे सगळे शब्द मनूवरून आलेले आहेत. थोडा डिटेल स्टडी करूया आपण, घरगुती बसलोय म्हणून. तर तो त्या सावर्णी मन्वंतरात वेदव्यास होणार आहे असं. म्हणजे कारण आपल्याला कुठली एक पर्सनॅलिटी पाहिली की असं वाटतं की असं पाहिजे. कारण आपल्याला कुठं कोणीतरी आवडत असतं. काही लोकांना झुरळ आवडतात, झुरळ होईल म्हणतो. त्याला वाटेल ना, काय कोणाला वाटेल माहिती नाहीये काय. त्याला एवढे फॉलोअर्स मिळाले असं वाटतं की आपण ते व्हावं. ते नाही मिळालं तरी झालं, पण आम्ही झुरळ होणार नाही, आम्ही वाघ होणार असं एखाद्याला वाटतं. तसं अश्वत्थाम्याला व्यास व्हायचं आहे. आणि व्यास असा आपोआप होत नाही, त्याला तुम्हाला खूप तपश्चर्या करावी लागते, खूप मेहनत घ्यावी लागते. तर मला सांगायचंय काय तर हा व्यासांचा जन्म द्वापाराच्या शेवटी झाला.
आणि त्यांनी केलं काय, त्यांच्या जन्माबद्दल आता बोलत नाही मी, कसे जन्माला आले, पराशर वगैरे, त्याच्याबद्दल आता नको बोलायला, फक्त गैरसमज नको म्हणून एक 4 वाक्य बोलून ठेवतो. पराशरांना कुठल्या तरी मुलीचा मोह झाला वगैरे असं आपल्याला नाटकवाल्यांनी शिकवलं, तर असं काही नाही झालेलं. तर पराशरांनी आयुष्यभर खूप ज्ञानाचा प्रचार केला, पण त्यांना वाटलं की मला चांगला शिष्य मिळेल, पण नाही मिळाला तेवढ्या अधिकाराचा. मग त्यांनी विचार केला, मग मी माझ्या डीएनएतून त्याला जन्माला घाल, कारण तेच डीएनए पुढे येतात ना. आणि म्हणून ते विचार करतात, कोण मला असा मुलगा देईल, कोण असा मला मुलगा देईल. असा स्त्री मोह वगैरे, ज्याला साक्षात्कार झाला त्याला स्त्री मोह काय होतो, ज्याच्याकडे अमृताचे माठच्या माठ भरले त्याला आंबट ढाण टाकाचा मोह होईल काय. विषयामध्ये अडकणारे लोक नाही येते लक्षात घ्या. आणि जर अडकले असते ते तर थोडे दिवस तरी बरोबर राहिले असते की नाही. नौकेतनं पलीकडे उतरताना ते बाळाला घेऊन उतरले तसं वर्णन आहे. मला एक आणि डोळ्यातून ती गर्भधारणा झाली अशी यांची कासवांची होते असं म्हणतात. मी काय त्यातला माहितगार नाही, पण त्यांनी उदाहरण असं दिलं की कासवानी कासवीकडे पाहिलं की तिला गर्भधारणा होते असे, आणि पलीकडे उतरताना बाळाला घेऊन उतरले. आणि तो एकदम छोटंसं बाळ नाहीये, एकदम 4-5 वर्षाचं बाळ आहे ते. आणि नंतर त्यांनी आईला शब्द दिला व्यासाने, कधी संकट आलं सत्यवतीला तर मी तुला भेटायला येईन आणि तुला संकटातनं सोडवेन. आणि ते तसे व्यास गेले आणि मग तिथे राहून त्याच्याकडनं अभ्यास करून घेतला व्यास यांनी, पराशरांनी. आणि ते बद्रीवनात राहिले म्हणून त्यांचं नाव बादरायण व्यास पडलं. बरं, त्या द्वीपावर राहिले. गंगेमध्ये काही द्वीप म्हणजे बाजूने सगळी नदी वाहती, मध्येच असं एक बेट, बेटाला संस्कृतमध्ये द्वीप म्हणतात, म्हणून द्वैपायनही नाव आहे त्यांचं. आणि काळे होते, दिसायला काळे सावळे होते म्हणून कृष्ण. आणि वेदांचा विस्तार केला म्हणून अजून त्यांचं नाव वेदव्यास. म्हणजे कृष्ण, द्वैपायन, बादरायण, वेदव्यास असं त्यांचं, या स्वप्नील वेदव्यास असं त्यांचं नाव आहे. बरं का. तर त्यानंतर त्यांनी मोठी तपश्चर्या केली अशी वर्णन आहे. जगदंबेची तपश्चर्या केली, त्यानंतर विष्णूची तपश्चर्या केली, आणि नंतर त्यांना जी स्फुरण झालं त्या स्फुरणानंतर त्यांनी खूप काही लिहिलं. पहिल्यांदा वेद जो होता त्या वेदाचं फायलिंग केलं, 4 विभाग केले त्याचे, कारण आयुष्य पुरणार नाही इतका मोठा वेद आहे, वेदराशी. आता आपल्याला वेद म्हटलं की पोथी डोळ्यासमोर दिसते, तर तसं पोथी नव्हती पूर्वी, लिहायची पद्धती नंतर पडली. अठांतरानेच मी तुम्हाला सांगायचं, तुम्ही तुमच्या शिष्याला सांगायचं, त्यांच्या शिष्याने त्यांना सांगायचं, त्यांच्या गुरुने त्या शिष्याला सांगायचं. आणि म्हणून असं वाणीनी हजारो वर्ष सांभाळून ठेवलं, म्हणून याला वाङ्मय म्हणतात. वाङ्मय म्हणजे वाणीमय. नंतर त्याला आपण अक्षररूप दिलं. अक्षररूप नव्हतं, नंतर पाणिनी म्हणा किंवा या सगळ्या गोष्टींना पुढं ते सोपं करत जावं लागतं, युजर फ्रेंडली. म्हणून त्याला इथे सार्थ श्रीमद दासबोध असं लिहिलंय. पण सार्थ श्रीमद दासबोध असं नुसतं म्हणत राहायचं असं. आणि हे काम व्यासाने केलं, खूप मोठं काम केलं. बरं, एक वेदाकरता एक आयुष्य पुरत नाही, तर त्याने एकाचे 4 विभाग कसे केले असते, अफाट काम आहे. बरं का. त्यानंतर त्यांनी 5 शास्त्र लिहून झालेली होती. कपिलांनी सांख्य योग नावाचा योग सांगितलेला होता. कपिल नावाचे महामुनी कलकत्त्याला होऊन गेले. पहिला योग सांख्य योग, म्हणजे सम्यक ख्यायते, करेक्ट डेफिनेशन. सम्यक म्हणजे अगदी करेक्ट, बरोबर. आणि ख्या म्हणजे व्याख्या करणे, टू डिफाईन, कुठल्याही गोष्टीला असं डिफाईन करणं, करेक्ट सांगणं, याला म्हणतात सांख्य. जे 2ऱ्या अध्यायात गीतेतल्या थोडंसं आलेलं आहे. कपिलांनी सांख्य योग सांगितलेला होता, त्यात प्रकृती, पुरुष, विवेक वगैरे बरंच सांगितलं होतं. दुसरा गौतमानी न्याय सांगितला, म्हणजे कशातून काय बनत जातं. 24 मूलद्रव्य आहेत. जसं आपण पिरियडिक टेबल जर बघितलं तर त्या 108 वस्तू आपण शिकलो, आणि मग त्याचं हे बनलेलं आहे असं. मग त्या मूळ 24 आहेत असं त्यांनी लिहिलं. कोणी? गौतमाने न्याय सांगितला. अतिशय सुंदर आहे. गौतम जर तुम्ही वाचलात, न्यायशास्त्र जर वाचलं तर एक प्रगल्भता येऊन जाते आतमध्ये. आज छोट्या छोट्या गोष्टींनी आपण जे डिस्टर्ब होतो आणि खूप आपली क्षमताच कमी होत चालली आहे, म्हणजे सगळीच.
लोकांवर प्रेम करायची क्षमताही कमी होत चालली. प्रेम म्हणजे आपला काहीतरी स्वार्थ असेल तर आपण त्याला प्रेम म्हणायला लागलो. काही नाही, मला उगाच आपलं आफ्रिकेतले हत्ती पण आवडतात असं नाही होत आपलं. त्याच्यात आपलंच मांजर आपल्याला आवडतं, शेजारच्यांचं नाही आवडत, असं होत चाललं. तर मला सांगायचं काय, तर तुम्ही न्याय वाचलात ना तर एकदम शांत होता. तुम्हाला तुमच्या शरीराबद्दल सुद्धा तेवढंच प्रेम वाटतं जे शेजाऱ्यांबद्दल वाटतं. इतके तुम्ही परकेपणानं सगळीकडे पाहू शकता किंवा आपलेपणानं सगळीकडे पाहू शकता. न्यायशास्त्रीचा परिणाम दिला त्यांनी. त्यानंतर न्यायात अजून डिटेल स्टडी केला कणादांनी. त्यांनी वैशेषिक न्याय सांगितलं, अजून स्पेसिफिकेशन केलं त्याचं, बरं का. पतंजलींनी योगाच्या साह्यानं मनाला कसं स्थिर ठेवायचं, कारण मनाला स्थिर ठेवणे हेच अवघड आहे किंवा हेच मुख्य आहे. अवघड आहे का सोपं आहे का नंतरचा भाग. मुख्य काय, कुठल्याही गोष्टीनं आपली रिॲक्शन ही सुसंस्कृत असली पाहिजे. आपली जी रिॲक्शन आहे ती अतिशय पवित्र आणि कल्याणाची असली पाहिजे, आपल्याकरता सुद्धा आणि समोरच्या करता सुद्धा. तर हे कशाने जमेल, तर पतंजलींनी शॉर्टकट दिला, योग. योगाची व्याख्याच केली आहे त्यांनी, की योगस्तु चित्तवृत्ती निरोधा. आपल्याला जे वाटतं, पटकन वाटतं, उर्मी येते, तर ती उर्मी आल्यावर आपण ठरवायचं ती उर्मी स्वीकारायची का नाही स्वीकारायची. पाऊस आला की भजी खायची उर्मी येते, एखाद्याला हिमालयात गेल्यावर तपश्चर्या करायची उर्मी येते. ती योग्य आहे का अयोग्य आहे. आपल्याला वाटतं तपश्चर्या करायची उर्मी म्हणजे चांगली आहे, असंही नसतं. आता तपाला नको वेळ, आता युद्धाला वेळ दे, अर्जुनाला म्हणाले बाबा. म्हणून आली उर्मी साहे तुका म्हणे थोडे आहे. आलेली उर्मी सहन करतात फार कमी लोक असतात. वाटलं की बोलून टाकतात किंवा निदान ती उर्मी स्वीकारतात. तर योगाच्या साह्यानं आपण ते करू शकतो, हे पतंजलीने लिहिलं, बरं का. सांख्य सांगून झालं, न्याय सांगून झाला म्हणजे तर्क. त्यानंतर आता काय म्हणालो मी, वैशेषिक सांगून झालं. त्यानंतर योग सांगून झाला. आणि पाचवी गोष्ट म्हणजे कर्तव्य छान करा, हे सांगितलं जैमिनींनी. याचं नाव आहे कर्ममीमांसा किंवा पूर्वमीमांसा असं म्हणतात. वेदव्यासाने हे सगळं अभ्यासलं आणि या सगळ्याचं कन्क्लुजन काढून सगळ्याचं उत्तर लिहिलं, ज्याला ब्रह्मसूत्र म्हणतात. त्याला ब्रह्मसूत्र म्हणजे उर्फ उत्तर मीमांसा. नीट आहे का. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, 18 उपपुराण, इतका मोठा काळ, इतका मोठा आवाका ज्यांचा आहे, ते व्यास कसे असतील. मी नेहमीच सांगतो की वर्तुळाचा आवाका ज्या रेषेला कळला त्याला व्यास म्हणायची पद्धत आहे. मध्यबिंदूतून परिघाला छेदणारी रेषा म्हणजे आवाक. केवढं वर्तुळ आहे एवढं कळलं. तसं इतका तत्वज्ञानाचा आवाका ज्यांना कळला ते व्यास. अर्धा असेल तर त्रिज्या. त्यांच्याकडे एक बुवा आहे, ते म्हणले काहीच येत नाही, ते नुसते मज्जा म्हणजे. खूप मोठा म्हणजे गंमत जम्मत जीवनात पाहिजे, पण आतमध्ये जी प्रगल्भता पाहिजे ते व्यास ऐकायला लागल्यानंतर होतं. म्हणून आणि व्यास हे चिरंजीव आहे. आजही व्यास जी आहेत, आपण म्हणतो ना, अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश्च विभीषणः कृपः परशुरामश्च सप्तैते चिरंजीविना अष्टौ मार्कंडेय 9 दत्तात्रेय. 100 पेक्षा जास्त चिरंजीव आहे त्यांना. कारण ते सूर्याच्या खाली आपण आयुष्य मोजतो ना. पण सूर्याच्या खाली आहोत. सूर्याभोवती फिरलो आपण एक दिवस, एक पृथ्वी एक फिरली की त्याला एक दिवस म्हणतो. अशी पृथ्वी जिथून निघाली तिथपर्यंत आली की त्याला आपण 1 वर्ष म्हणतो. हे सूर्याच्या खालचं. पण सूर्याच्या पलीकडे जे लोक आहेत त्यांचं काय, त्यांना सूर्याचं डायमेन्शन लागू होत नाही. म्हणून हे लोक त्याच्या पलीकडे जाऊ शकतात देहाला घेऊन, इतके त्यांचे देह पवित्र आहेत. असो, तर त्या व्यासाने इतकं अप्रतिम तत्वज्ञान निर्माण केलं. त्यांचा जन्म आज झाला. म्हणून आज आपण व्यास पौर्णिमा असं म्हणतो. आणि व्यासांनाच फॉलो करणारे किंवा व्यासांनीच आपल्या कल्याणाकरता जे लिहिलं ते आपल्यापर्यंत ज्यांनी आणून पोहोचवलं, त्या रूपाला आपण भजतो. आपण गुरूंना भजतो. आज गुरुपौर्णिमा आहे, पण आपण ज्या आपल्याला अरूप गुरुतत्वाबद्दल बोध नाहीये सामान्य व्यक्तीला. सामान्य म्हणजे तुम्हाला आम्हाला काहीतरी रूप डोळ्यासमोर येतं. आमचे गुरु म्हणलं की ते उंच आहेत, ते काळे आहेत, ते गोरे आहेत, ते अमक्या गावाला असतात, ते आज नाही आहेत, ते आज आहेत.
असं काहीतरी आपण विधान करतो जे अज्ञानातलं असतं पूर्णपणे. गुरु तत्व आहे हो, असं अग्नी तत्व आहे. आता मी इथे लायटर पेटवलं तर ते प्रकट होतो की नाही, ते तत्व आहे. प्रकट का अप्रकट मुद्दा इथे आहेच आहे. आणि जे अग्नितत्व प्रकट झालं की इथला हायड्रोजन ते जाळतं किंवा काहीतरी इंधन जाळतं. आपण लाकूड घेतो किंवा गॅस घेतो, ती फ्लेम लागते त्यावेळेला फ्लेम काहीतरी इंधन घेतो. तसं हे अग्नितत्व जसं एखादी इंधन जाळतं आणि प्रगट रूपात असतं, तसं गुरु नावाचं तत्व, कळायकरता बोलतो, गुरु नावाचं तत्व एखाद्या देहाच्या माध्यमातून प्रकट होतं. ते देहाशिवायही प्रकट होऊ शकतं, देहाच्या माध्यमातही प्रकट होतं. त्याला काही बंधन नाहीये की प्रकट व्हायला मला देहच पाहिजे. आपल्याला बंधन आहे, आपल्याला शब्दबद्ध केल्याशिवाय ज्ञान कळत नाही. ज्ञान नावाची जी गोष्ट आहे, म्हणजे ज्ञान म्हणजे अर्थ, कुठल्याही गोष्टीचा जो अर्थ असतो, तो अर्थ नावाची जी काही गोष्ट आहे त्याला शब्दाची गरज नाही आहे. अर्थ अर्थच असतो, पण तो शब्दबद्ध केल्याशिवाय आपल्याला कळत नाही. गोड आहे बरं का, घ्या. गोड नाही बरं का, तुमच्याकरता शुगर आहे ना म्हणून तुम्हाला हे मुद्दाम आणली गेलंय मी, घ्या, असं आपल्याला म्हणावं लागतं. मग आपल्याला ते कळतं की असं दिसतंय. पण अर्थाला शब्दाची गरज नसते. बाळाचा जन्म होतो, त्या बाळाला काही शब्दसिद्धी आलेली असते का आईशी बोलताना? आईशी बोलतं का ते काही? पण बरोबर कळतं की तिला भूक लागली बरं का याला, किंवा त्याला काहीतरी पाळण्यात चावतंय, किंवा गॅसेस झालेत त्याला, त्याच्या त्या रडण्यावरनं कळतं तिला, आहे ना. ते शब्दा वाचून कळले सारे, शब्दांच्या पलीकडे. हे फक्त मी माहिती म्हणून बोलतोय, पण मला सांगायचंय काय, एकदा ही कन्सेप्ट क्लिअर झाली आपली की गुरु म्हणजे देह नाही. वारंवार वारंवार गुरुचरित्रामध्ये ओवी येते की यासी म्हणती जे नरू तेची पावती यमपुरू. त्याला जो माणूस म्हणेल, गुरुला जो माणूस म्हणेल, माणसाच्या देहात आत्ता प्रकट झालेत, माणसाच्या देहाशिवाय प्रकट होऊ शकतात ते. समर्थांना जो अनुग्रह झालाय, रामदास स्वामींना अनुग्रह झाला, तो काही माणसाने दिलेला अनुग्रह नाहीये. समर्थांच्या घराण्यामध्ये पद्धती अशी होती की जांबेला समर्थांचा जन्म झाला, रामदास स्वामींचा. त्यांचं घराणं होतं ते परंपरेने रामभक्त आहे. त्यांच्या घरामध्ये मध्वाचार्यांची म्हणजे द्वैती उपासना, बरं का. समर्थांच्या जीवनात दोन उपासना एकत्र आल्या, अद्वैत आणि द्वैत, हे दोन्ही एकत्र आले. म्हणून समर्थांच्या वाङ्मयात तुम्हाला विशिष्ट काही ओव्या द्वैती पण दिसतील, म्हणजे आवश्यकच आहे. उपासना त्याशिवाय करू शकणार नाही तुम्ही. आणि त्याचा परिणाम अद्वैत कसा साधतो हेही तुम्हाला धर्मामध्ये दिसेल. म्हणून जे गुरुजी म्हणायचे, शंकराचार्य आणि मध्वाचार्य एकत्र बघायचे असतील तर रामदास स्वामींकडे जा. भांडण शिल्लक ठेवत नाहीत ते, भांडण मिटून आपलं कल्याण करतात. तर तसा त्यांचा जन्म झाला, तर गावातले आजूबाजूचे लोक त्यांच्याकडे अनुग्रहाला यायचे. आपल्याकडे आपलं पद्धत आहे की बाबा मला अनुग्रह द्या, मला रामनाम द्या. मग ते रामनाम घ्यायचे, काय जे असेल तर जे नाम गेलं ते घ्यायचे. पण त्यांना उत्तम, सूर्याजी पंतांना उत्तम पत्रिका काढायची किंवा ॲस्ट्रॉलॉजी कळायची. असं नुसतं पाहिलं की कळायचं की याला ही उपासना दिली की याचं कल्याण होईल. पण गेल्या जन्मीची उपासना दिसते ती. थोडक्यात काय, आपण गेल्या जन्मी गणेश उपासना केलेली असते, काय जे असतील ते. मग समर्थांनी हट्ट धरला 8व्या वर्षी, मला पण अनुग्रह द्या, नाही का. घरात जे वातावरण असतं ते मुलं हट्ट धरतात, मोबाईलचा हट्ट धरतात. 8 वर्षाची मुलं काय हट्ट धरतात, कारण त्यांच्या घरात तेच चाललेलं दिसतं. वडील इकडं ऑनलाईन आहे, आई इकडं ऑनलाईन आहे, आजी तिकडं ऑनलाईन आहे, नाही तर टीव्हीवर तरी बघतात, काहीतरी गॅझेटमध्ये गुंतलेलं असतो. पण माळ घेऊन बसलेत, पोथी घेऊन बसलेत. असं असलं की आपल्याला वाटतं, बाळाला वाटतं मला पण, माझा मुलगा थोरला आहे हरी, तो रांगत रांगत यायचा, मी संध्याला बसलो की, आणि मला म्हणायचं मला भप्प लावा बस म्हणून. असं लहानपणी आपल्या सगळ्यांचे जे अनुभव असतात ते. तसं रामदास स्वामींनी म्हणजे नारायणाने 8 वर्षाच्या आग्रह दिला, धरला की मला अनुग्रह द्या, मला अनुग्रह द्या. अनुग्रहाच्या पद्धती आहेत, बघू थोडंसं शांत बसून ऐका. तर सूर्याजी पंत म्हणाले मला नाही प्रेरणा होत आहे तुला अनुग्रह द्यायची, कारण कोण गुणाचा गुरु हे ठरलेलं असतं बरं का. अगदी अज्ञान दशेमध्ये आपण म्हणतो गुरु केला, मंत्र घेतला, माझे गुरुजी सांगायचे. गुरु करायचा नसतो, गुरु हा मिळायचा असतो बरं का, तो प्राप्त होतो आपल्याला. खूप लोक विचारतात बुवा आम्हाला, आम्ही कसं ओळखू हा आमचा गुरु आहे. त्याचं सरळ उत्तर आहे, तुम्ही कशाला ओळखता, तो ओळखेल तुम्हाला. तुम्ही फक्त तुमचं काम करत राहा,
वाईट वागू नका कोणाशी, मनातही वाईट येऊ देऊ नका आणि परमेश्वराला विसरू नका. 3च गोष्टी करा. गुरु आपल्या घरी धावत येतो तो, किंवा तुम्ही त्याच्याकडे जाल, योगच यावा लागतो तो. तर मी नाही अनुग्रह देणार तुला म्हणाले. कोण? सूर्याजी पंत. काही काही वेळा सूर्याजी पंत घरात नसताना तेवढेच मॅच्युअर, समर्थांपेक्षा 3च वर्षांनी मोठे गंगाधर पंत म्हणून समर्थांचे भाऊ होते, थोरले भाऊ. कधीतरी ते मार्गदर्शन करायचे, कारण मॅच्युअर होते, फार परिपक्व होते गंगाधर पंत. गंगाधर पंतांचे अभंग आहेत ते स्वतःच बिरुदावली रामी रामदास म्हणून लावून घ्यायचं. असं रामदास म्हणे हे समर्थांचं आहे, तर रामी रामदास म्हणे गंगाधर पंतांचं. ते मार्गदर्शन करायचे रामनामदेवचा, किंवा काही बुवा आमची गुरु चुकली आहेत, मग ते सांगायचं. कारण तो होरा असतो, त्या होऱ्यात दिसतं की तुम्ही तुमच्या घराच्या पश्चिम दिशेला गुरु दिसताय, असं ते त्यात दिसतंच. त्याला काही फार मोठ्या चमत्काराची गरज नाही. आज आपण या सगळ्यातनं दूर गेलो, आपल्याला पंचांग माहिती नाही, पंचांग बघायला आपल्याला माहितच नाही, पंचांग बघायला शिकवावं लागतं. आज तिथी कुठली आहे, करण कुठला आहे, वार कुठला आहे, दिनमान काय आहे, हे आपल्याला अभ्यास करायची वेळ आली. पूर्वी हे बेसिक होतं. अँड्रॉइड चालवायला शिकवावं लागतं का मुलांना, सांगा मला. इतकं सहज होतं हे, याला काही खूप मोठा, आजही खूप लोक असतात म्हणजे माझ्या परिचय असेल की सहज सांगतात, काही नाही. मला तुमच्या घरात ते म्हणे, माझ्या समोरच फोन आला एका याला, डोंबिवलीचे माझे मित्र आहेत अजित केळकर म्हणून, ज्योतिषी आहेत. माझ्या समोरच फोन आला द्वारकेला असताना की गुरुजी सोनं हरवले माझं, इतकं सोनं हरवले 5-10 लाखाचं. तर त्यांनी पटकन लगेच विळाची पत्रिका म्हणली, त्याला प्रश्नकुंडली म्हणली. ते म्हणले घरातच आहे, घरातल्या ईशान्य दिशेला पिवळ्या कापडात बांधलेलं मला इथनं दिसतं. आम्ही द्वारकेला, ते लोक डोंबिवली. आणि तासाभरानं फोन आला, गुरुजी सापडला, आता काय देऊ? किती? 10 लाखाचं होतं. मग 10,000 रुपये साईबाबांना नेऊन द्या म्हणजे तुमच्या मंदिरात. म्हणजे हे सहज शक्य. याला आपण चमत्कार का म्हणतो माहितीये का? आपण बेसिक याच्यापासून लांब गेलो. जसं आपला नातू पटकन मोबाईलवर आपलं काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करून आपल्याला वाटतं केवढं मोठी जादू केली ते, असं इतकं सहज आहे ते. बोलायचं नाव असा की तो गंगाधर सांगायचा असं करा. समर्थांनी हट्ट धरला नारायणाने की मला तुम्ही अनुग्रह द्या. आता थोरलाच भाऊ आहे नाही का, निवृत्तीनाथांनी ज्ञानोबांना अनुग्रह दिला, ज्ञानोबांनी सोपान असं. पण ते म्हणले नाही, मला प्रेरणा होती. प्रेरणा व्हावी लागते, असं आतून वाटावं लागतं. ते म्हणाले नाही द्या. आता इतका नाराज झाला हा मुलगा. आणि आपण वाचलंय समर्थांचं चरित्र. गावातलं मारुती मंदिर आहे बघा, मी गेलोय त्या मारुती मंदिर, जांभेला दर्शनाला गेलो. मोकळं मंदिर आहे, कुठूनही जाऊ शकतो तुम्ही. दगडी मंदिर आहे आणि एवढा एवढा असा उंच मारुती आहे, दगडी मारुती आहे. त्याच्यासमोर जाऊन हट्टीपणानं बसले, कारण जेव्हापासून जन्म झालाय तेव्हापासून दर्शनाला रोज जात होतो. कन्सिस्टन्सी महत्वाची बरं का यामध्ये, की शंकर शेषशाहीच्या मार्तंडो मारुतीस्तथा एतेषां दर्शनं पुण्यम नित्यनेमे विशेषतः. रोज तुम्ही दर्शन घेत गेलात की आपोआप ती देवता आपली ऋणी व्हायला लागते. ऋणी देवा हा भक्तिभावे जयाचा. रोज आवश्यक आहे. मंदिरात जाणं शक्य नाही, तुमच्या जवळच्या फोटोचं दर्शन घ्या, पण रोज त्या फोटोचं दर्शन घ्या. रोज करा ती गोष्ट. एकही दिवस असा होता का मला आज राहिला. तसा तो मारुती एक, त्याच्याबद्दल अटॅचमेंट निर्माण होते ना. इथे हा मुलगा जाऊन बसला आणि त्यांनी सांगितलं मला कोणी न्यायला येऊ नका, मी येईन तेव्हा येईन. 1-2 वेळा आई जाऊन आली, बाबा जाऊन आले, भाऊ जाऊन आला, शेजारचे जाऊन आले की चल नारायण जेवायला. मी नाही, मारुतीकडे हट्ट करून बसले, मला अनुग्रह दे, मला अनुग्रह दे. पण आज आपण जशी मुलांची फार काळजी घेतो तेव्हा त्या काळात इतकी काळजी घेतली नसते. त्याला टणटणीत करायचं असेल ना तर सारखं मागं 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 असं नाही. थोडंसं लहान मुलाची एक सायकोलॉजी जर चांगली करा, 5 वर्षापर्यंत लाड करायचे बरं का आपल्याला. 5 वर्षानंतर एखादा फटका अपेक्षित सांगितलंय. श्लोकच सांगतो, आपल्याला वाटेल काय बोलतोय हा. लालयेत 5 वर्षांनी 10 वर्षांनी ताडयेत प्राप्ते 15 वर्षे पुत्रो मित्रवत आचरेत, असं सांगितलं. त्यामुळे फार अगदी कौतुक बितुक नसायचं. काळजी घेतली जायची, पण लांबून. बसला ना मारुती मंदिरात, बसू दे उपाशी, बसू दे की उपाशी. आला भूक लाव, म्हणजे मीच एकदा घरात निघून गेलो तो वडील म्हणले भूक लागली की येईल. माझी आई मात्र या देवळात जा, त्या देवळात जा, नमस्कार इकडे नमस्कार करायची असं. आणि मी काही रुसून बिसून गेलो नव्हतो, चालायला गेलो. 2 दिवसांनी आलो.
भूक लागली तर कुठली जांभळं बिंबळं खाल्ली नाही. ते जंगलात गेलो आम्ही, मी एकटाच नव्हतो, आम्ही बरेच मुलं होतो. टायर घेऊन असं गेलो होतो, मला अगदी आठवतं. तर तेव्हा माझ्या वडिलांचं वाक्य मला आठवलं, त्याला भूक लागली की तो घरी येईल. हे आता 40 वर्षापूर्वी असेल, 50 वर्षापूर्वी, तर मला सांगा 400 वर्षापूर्वी कसं असेल. कोणी त्याला आग्रह केला नाही, ठीक आहे बस. आणि 72 तास समर्थ उपाशी बसले मारुती समोर. आणि देवाची सिस्टीम आहे की तुम्ही देवाकडे हट्ट करा, तो हट्ट जर रास्त असेल, अवाजवी नसेल, थोडक्यात राजीनामा मागणारा नसेल, कल्याणाचा असेल, तर देवाची सिस्टीम अशी आहे की तो पूर्णच करतो. मारुती राय त्या मूर्तीतून बाहेर आले. या मुलाला घेतला पहाटे 3 वाजता. आता 72 तास पोरग उपाशी, म्हणजे कशी अवस्था झाली असेल बघा ना. त्याचं अगदी असं झालं. त्याला हातात घेतला आणि ते मोठंच्या मोठं माकड अक्षरशः टाणटून उड्या मारत त्या पहाटे 4-5 जंगल सोडून कुठेतरी गेलं. आणि एका निबिड अरण्यामध्ये त्या बाळाला घेऊन एका कट्ट्यावरती, असं पार कट्ट्यासारखं असं तिथे ठेवलं. आणि तिथे स्वतः रामराय याच रूपातले, त्यानंतर लक्ष्मण, सीतामाई प्रगट झालेले होते. आता याला कळलं नाही कोण आहे. आणि चक्क रामरायाने याला मांडीवर घेतलं, डोक्यावरून हात फिरवला. एकदम त्याला तरतरी आली, रामच प्रत्यक्ष. भगवंताच्या कृपेनं अन्नात जर एवढे प्रोटीन्स आणि कॅलरीज येत असतील तर भगवंत डायरेक्ट म्हटल्यावर काय कमी राहणार. एकदम त्याला तरतरी, एकदम त्याला छान वाटलं. आणि त्याच्या कानामध्ये भगवंतानी मंत्रानुग्रह दिला. अनुग्रहाचे प्रकार आहेत. एक मंत्रानुग्रह म्हणजे मंत्र देणं, दुसरं म्हणजे दीक्षा देणं, म्हणजे माझं कार्य पुढे कर, जबाबदारी देणं. दीक्षा म्हणजे जबाबदारी. तिसरी गोष्ट उपासना पद्धती सांगणं. आणि चौथं म्हणजे प्रत्यक्ष अनुग्रह, म्हणजे तू माझा अनुयायी आहेस असं स्वीकारणं. ग्रह म्हणजे घेणे आणि अनु म्हणजे तू माझा फॉलोअर आहेस असं मी मान्य करणे. रामदास स्वामींनी मान्य केलं की मकरंद माझा आहे, मकरंद बुवा माझा आहे, असं त्यांनी मान्य केलं. मान्य केलं म्हणजे त्यांना असं आत्म वाटलं पाहिजे. ते काय अभिषेकाची पावती करून ते मान्य करणार नाही का. त्यांना वाटलं पाहिजे ज्या क्षणाला ते आपल्याला स्वीकारतात त्याला अनुग्रह असं म्हणतात. अनुग्रह म्हणजे डोक्यावर चादर घालून काहीतरी कानात पुटपुट नाही, हा फक्त प्रोटोकॉल आहे. प्रत्यक्षात त्यांनी स्वीकारलं का मला, आणि स्वीकारण्याकरता ते साक्षात्कारी आहेत का. आज इतकं गोंधळ आहे. आज संध्याकाळी पण थोडं बोलू, पण खूप गोंधळ आहे की ज्याला स्वतःला साक्षात्कार झालेला नसतो तो अनुग्रह देतो. दासबोधातलीच ओवी आहे, आपण असं बरे पोहता नाहीये, लोक बुडवावयाचे कोण कार्य. आणि पूर्वीच्या लोकांच्या श्रद्धेचा आपण पूर्वीच्या लोकांनी जे पुण्य करून ठेवलं त्या श्रद्धेचा गैरवापर करून घेतो आपण म्हणजे हे महाराज लोक. म्हणून फार सावध केले समर्थाने बरं का. माणसं फसतात का, कारण दासबोध 9 वाजता गुरुला शरण जातात, ज्ञानेश्वरी 9 वाजता गुरुला शरण जातात. शरणागतीने आपला उद्धार होतो बरोबर आहे, पण योग्य ठिकाणी शरणात घेत झालं पाहिजे, हे पण आपली जबाबदारी आहे ना. आडात नसेल तर पोऱ्यात कसं येईल. म्हणून अतिशय सावधान राहायला पाहिजे. तसं प्रपंचात सावधान राहिलं पाहिजे, गाडी चालवताना सावधान राहिलं पाहिजे, तसं परमार्थातही अखंड सावधान राहिलं पाहिजे. नाही तर फसवणूक होते. बाकी सगळं बदलता येतं, मी नेहमी सांगतो, बाकी सगळं बदलता येतं पण गुरु बदलता येत नाही. पण दुसरीकडे तेवढी श्रद्धा बसत नाही आणि दुसराही तसं आहे असं वाटायला. म्हणून पाणी पिना छान के और गुरु करना पहचान के, अशी कबीरांची सांगण्याची ओळच आहे ती. बरं. आणि मग याला सुद्धा रामरायांनी कानामध्ये तो मंत्र दिला. नंतर त्या रामरायांनी अनुग्रह पण दिलाय. तो 24 वर्षाचे असताना नाशिकला गेला. आत्ता मंत्रानुग्रह दिला. मग तिथे गेल्यानंतर 12 वर्षाचे असताना उपासना पद्धती सांगितली. त्यानंतर अनुग्रह दिला 24 वर्षाचे असताना, आणि मग दीक्षा दिली. असं रामदास म्हणून माझं हे कार्य तू कर असं जबाबदारी दिली. समर्थानं वाटलं म्हणून ते कार्य करायला लागले असं नाही की मला झोपलो होतो आणि प्रेरणा झाली काहीतरी आपल्या बँकेत पैसे वाढले पाहिजे ते आपण आपलं एक मठ काढूया, असं कलियुगात होणारे समर्थ नाही. कारण रामरायाने सांगितलं. मला तर समर्थांचं चरित्र सांगायचं नाहीये, सांगायचंय मला हे आपल्या समोर की ज्या क्षणाला
रामरायांनी त्याला कानामध्ये मंत्र दिला तेव्हा त्याची समाधी लागली नारायणाची आणि तो असा निश्चित पडून राहिला. म्हणजे अन्न नव्हतं ना पोटात आणि त्याला एकदम जे झोप लागल्यासारखं असतं. साक्षात्कारानंतर साधारण झोपेचं आणि समाधीचं तत्वज्ञान साधारण सिमिलर, थोडा फरक आहे. आणि मी ब्रह्म आहे, म्हणजे जे काय मी आहे ते मी आहे असं कळलं की आपण या देहबुद्धीतून पंच ज्ञानेंद्रियातलं लक्ष, जगातलं जे लक्ष ते आत जातं आणि एकदम ते झालं. आणि मग हा मुलगा गेला कुठं अशी शोधाशोध झाली आणि त्या भागातले काही गुरं घेऊन आले होते तेव्हा हा मुलगा दिसला असा त्या कट्ट्यावरती, असा ते जुने पार कट्टे असायचे ना, दगड वगैरे असे निघालेत वगैरे असं डोळ्यासमोर आणलं. आणि मग घरी निरोप गेला आणि मग त्याला उचलून आणलं यांनी सूर्याजी पंतांनी आणि त्याच्या हातामध्ये एक बाण आणि रामनामांकित पत्र होतं, खूण म्हणून, की मी याच्यावर अनुग्रह केला. आणि सूर्याजी पंतांना ते कळलं की झालं याचं काम. आणि मग सूर्याजी पंतांनी देह ठेवला. आता याची काळजी करायचं आपल्याला कारण नाही, रामरायांनी स्वीकारलं. मला सांगायचं काय की प्रत्येक वेळेला देहाची गरज लागत नाही. समर्थांचे गुरु देहातले नव्हते. रामरायांनी असं एकदम प्रगट झाले. जसं आपण गाडीतनं प्रवास करताना बाहेर फार पाऊस पडत असेल तर आपल्या आतल्या श्वासोश्वासाने आत पाणी तयार होतं की नाही, काचेच्या आतमध्ये पाणी आपोआप तयार होतं. म्हणजे एच असतो, ऑक्सिजन असतो, हायड्रोजन असतो, ऑक्सिजन असतो. आपल्या श्वासोश्वासाने तो H2O काहीतरी कॉम्बिनेशन होतं आणि ते जसं परीक्षा नळीत आपण तयार करायचो पूर्वी तसं होतं की नाही, तसा तो प्रकट झाला त्या वातावरणाने रामराय. आणि त्यांनी त्याला तू माझा शिष्य आहे असं सांगितलं. एकदा हे कळलं की कुठेच अनादर वाटत नाही. श्लोक म्हणतो ना आपण, ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे. तर सगळ्यांच्या मध्ये मला तो स्वामी समर्थांकडे पाहिलं तरी तेच दिसतं मनातल्या मनात, गजानन महाराजांकडे पाहिलं तरी तेच दिसतं. आपली म्हणून एक फेवरेट काहीतरी आकृती असते. मला महाराज आवडतात, फेवरेट म्हणून काहीतरी असतं ना, म्हणून आपण त्या रूपाला भजतो. त्या रूपाने आपण गुरुला भजतो, हे लक्षात घ्या. पण त्या रूपावर आपलं प्रेम बसलेलं असतं. याला उदाहरण देतो की तुम्ही इडलीचं पीठ करता, त्याचे डोसेही करू शकता, उत्तापेही करू शकता, आपेही करू शकता, गुंत पंगलू, आणि साधे डोसेही करू शकता. असं जरी त्या पिठाचं असलं तरी आपल्याला जे आवडतं ते आपण करतो की नाही. आणि उत्तापा म्हणलं की जरा बाजूच्या एक्सेसरीज बदलतात, त्याच्यावर कांदा खिसून घाला, अमुक करा, नाही का. डोसा म्हणलं की वेगळं, आजूबाजूची चटणी बदलते, सांबार बदलतं. तसं राम म्हणलं की आपण त्याला धनुष्यवाला म्हणतो. त्याला म्हणलं नाही कृष्ण तो थांबा, आज जातो विंगेत धनुष्य ठेवतो, 20 डोक्याला घालतो, येतो. एकच तत्व आहे. स्वामी समर्थ म्हणलं की ते असे वाटणार आहे, थोडं जाड बोया, थोडं रागीट, असं त्यांच्याकडे बघितलं की भीती वाटते. बघ हेच गजानन महाराज तर आमचे इतके सॉफ्ट आहे. अगदी कुणाला 20 द्यायला आलेला माणसासुद्धा त्यांनी अटेंड केलं. त्यांना 20 द्यायला आला होता तो माणूस नैवेद्य करून. आणि तो नैवेद्य रामाला पाठवला. ते म्हणले नका दाखवू ना रामाला नैवेद्य, तो जमिनीत पुरून टाका. ते भाऊसाहेब म्हणाले का, म्हणजे त्याच्यात 20 घातले त्यांनी, मला संपवायला आले. आणि तरी महाराज सोहळं नेसून भांड घेऊन जेवायला गेले. कशाला, नाही मी नाही गेलो तर त्याच्यातला राम दुखावला लागेल. काय सॉफ्ट असेल. मला सांगायचं काय, एक एक पर्सनॅलिटी असते. तुम्ही हे चुकीचं का ते बरोबर म्हणू नका. बेसनाचा लाडू असा का, रव्याचा लाडू असा का, आणि रव्याचा शिरा माऊ लुसलुशीत का. लाडू म्हणलं की असा खुसखुशीत पाहिजे ना, तो लुसलुशीत असून चालणार नाही. आणि शिरा म्हणलं की तो माऊ लुसलुशीत पाहिजे. दोन्हीचं मटेरियल रूप, तूप रवा साखर हेच आहे. तसं एकच ते तत्व आहे आणि ते आपल्यावर कृपा करतं. काय करतं ते कृपा, तो विचार आपण थोडा करूया आणि थांबूया. आपलं जे जीवन आहे ते अज्ञान दशेमध्ये आपण ऐहिक आणि पारलौकिक 2 जीवन जगत असतो. अज्ञान दशेमध्ये आपल्याला एकूण 3 जीवन आहे. ऐहिक जीवन, पारलौकिक जीवन आणि आध्यात्मिक जीवन. आपण वेदमंत्र कोणाकडनं ऐकले असतील, त्यात शांती मंत्र असतो, तर ते सगळ्यात शेवटी ओम शांती 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 असं 3दा म्हणतात बघ. म्हणजे काय, या जीवनात शांती पाहिजे, पारलौकिक जीवनात शांती पाहिजे आणि आध्यात्मिक जीवनात शांती पाहिजे.
ऐहिक जीवन म्हणजे काय? आत्ता जो आपण देह धारण केलेला आहे आणि त्या देहाचं जे काही प्रारब्ध घेऊन आलेलो आहोत, या जीवना इह म्हणजे हे 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 मराठीत म्हणतो ना, ते संस्कृतमध्ये इह म्हणजे आत्ताचा समोरचा अनुभवाला येणारा जो लोक आहे, त्या लोकाला ऐहिक लोक म्हणतात. इह लोक असं म्हणतात. लोक म्हणजे फ्लोअर, ग्राउंड फ्लोअर, सेकंड फ्लोअर वगैरे असतात ना, तसं आता आपण ग्राउंड फ्लोअरला आहोत पृथ्वीवरती. ते असं जसं आपण आता इथे जगतोय तसं अनेक ठिकाणी अनेक लोक जगत असतात. कशावरनं? आपण इथे जगतो याच्यावरनं. पूर्वी ग्राफिटी आली होती सकाळला, माझा पुनर्जन्मावर विश्वास नाही, माझा पूर्वजन्मावर विश्वास नाही आणि म्हणून याही जन्मावर विश्वास नाही. त्रैराशिक म्हणता आलं पाहिजे आपल्याला. एक मुद्दा मला सांगा, आपल्या सगळ्यांचे चेहरे वेगवेगळे का आहेत? माणूस एकच आहे ना, चेहरे वेगळे का? काहीतरी वेगळं आहे ना. किंवा एखादा शिक्षक 60 विद्यार्थ्यांना एकच विषय शिकवतो, काय फिलॉसॉफी शिकवतो किंवा काय हिस्ट्री शिकवतो किंवा जॉग्राफी शिकवतो, काय बायोलॉजी शिकवतो. शिकवताना तो सगळ्यांना कॉमन शिकवतो की नाही? एकच वाक्य बोलतोस, प्रत्येकाला मार्क वेगळे का हो? ग्रास्पिंग पॉवर, त्यानंतर आठवण्याची शक्ती आणि परफॉर्मिंग पॉवर, या तिन्ही पॉवर्स मध्ये प्रत्येकाचा फरक आहे. का फरक आहे? कारण त्याच्या पूर्वकर्माप्रमाणे परमेश्वराच्या सिस्टीमनी त्याला त्या त्या गोष्टी गिफ्ट म्हणून दिलेल्या असतात. एखाद्याला किती खाल्लेलं पचतं, एखाद्याला एवढंच पचत नाही. का? पदार्थ तोच आहे. मग प्रत्येकाला पचायचे, कारण त्या पोटामध्ये क्षमता तेवढीच दिलेली असते. तुम्ही त्याला DNA म्हणा, काय काय म्हणायचं ते म्हणा. आणि आपल्याला या जीवनामध्ये, या जीवनाला आपण काही प्रमाणात कमी ना, कितीही आपण वेदांती असलो तरी आपल्याला ऐहिक जीवनात सुद्धा यश मिळावं असं वाटतच असतं. की आपलं आरोग्य चांगलं असावं, आपल्या मुलाबाळांचं चांगलं व्हावं, एखादी गाडी असावी, नातेवाईक चांगले असावेत, मुलं बाळं असावीत, असं वाटत असतं. पण ते चुकीचं आहे का बरोबर आहे? ते ठरवायला काही आपल्याला अधिकार नाही. ज्या वेळेला जे वाटलं पाहिजे त्यावेळेला ते वाटलंच पाहिजे. नको त्यावेळेला ते नको ते वाटून काय उपयोग? चुकीचं बरोबर आहे का काय हे रिझल्ट ठरवतो, पण प्रत्येकाला आपल्याला वाटत असतं. मग जे आपल्याला वाटत असतं ते कल्याणाचं आहे का अकल्याणाचं आहे कोण सांगणार आपल्याला? म्हणजे मला पंतप्रधान व्हावंसं वाटतं, उदाहरण घ्या, वाटतंय ना, योग्य आहे का अयोग्य आहे? एखाद्याला योग्य असेल, एखाद्याला अयोग्य असेल. मग ते योग्य आहे का अयोग्य आहे हे आपल्या आतमध्ये प्रेरणा देणारी जी पॉवर आहे ती गुरुकडे असते. की चुकीच्या ठिकाणी तू म्हणजे चुकीचा विचार करू नको. त्या ना गॉड गिव्ह मी सेरेनिटी, बायबल मधलं याच्याबद्दल वाक्य आहे की देवा मला माझ्या जीवनात जे बदल घडणं शक्य नाहीये ते स्वीकारण्याची ताकद दे. जे बदल घडणं शक्य आहे ते बदलण्याची शक्ती दे आणि या दोन्ही मध्ये बायफर्केशन करण्याची पण क्षमता दे. हा विवेकही दे की जे अडॉप्ट केलंच पाहिजे मी ते केलंच पाहिजे आणि जे मी बदल करू शकलो पाहिजे ते मला सामर्थ्य आलं पाहिजे. नुसतं वाटून काय उपयोग आहे? म्हणून मला ही क्षमता दे. आणि ही क्षमता ज्या शक्तीच्या ताब्यात आहे त्याला गुरु असं म्हणतात. गुरु म्हणजे मोठा, लघु गुरु म्हणतो की नाही? गुरु म्हणजे सगळ्यात मोठं तत्व. सगळ्यात मोठं काय आहे या जगामध्ये? तर ब्रह्मतत्व आहे. म्हणून आपण ब्रह्मानंदम परमसुखदम हा श्लोक म्हणतो ना, गुरुगीतेतला श्लोक आहे. भगवान शंकरांनी पार्वतीला सांगितलेला श्लोक आहे. काय स्वरूप आहे ते या त्या श्लोकाबद्दल बोलणार नाहीये. मला सांगायचंय ब्रह्म याचा अर्थ सगळ्यात विशाल. बृहती इति ब्रह्म, सगळ्यात विशाल काय आहे जगामध्ये? आपल्याला विशाल काय माहिती आहे जगात? आकाश माहिती, अवकाश, स्पेस. पण स्पेस सुद्धा निर्माण झालंय पंचमहाभूतातून. या त्रिगुणातून पंचमहाभूत निर्माण झाली आणि पंचमहाभूतामधलं पहिलं महाभूत आहे ते अवकाश आहे. त्रिगुणांचं सगळ्यात सॉफ्ट कॉम्बिनेशन जे आहे ते अवकाश आहे. त्रिगुणांचं त्याच्यापेक्षा हार्ड कॉम्बिनेशन आहे ते वायू आहे. त्याच्यापेक्षा घट्ट असं समीकरण आहे ते अग्नी आहे. त्याच्यापेक्षा घट्ट आहे ते पाणी आहे. आणि त्याच्यापेक्षा घट्ट त्रिगुणांचं कॉम्बिनेशन समीकरण हे का लाडू आपण करायचे म्हणून ठेवतो
नंतर ते इतकं घट्ट होऊन जातो, काही निघतच नाही बघ. तसं ते सगळं त्रिकोणांचं सगळ्यात घट्ट कॉम्बिनेशन जर काय असेल तर हे पृथ्वी म्हणजे फक्त पृथ्वी नाही, पृथ्वीसारखे सगळे गोळे, चंद्र आहे, मंगळ आहे, असं मी त्रिगुणांची 5 समीकरण म्हणजे हे आहेत. हे एकदा कळलं की लक्षात आलं ब्रह्म कुठून, अवकाश कुठून. आपल्या अनुभवाच्या प्रांतामध्ये अवकाश बसत नाही म्हणून आपण अवकाशाला सगळ्यात मोठं म्हणतो, स्पेसला सगळ्यात मोठा म्हणतो. की किती उंच आहे हो, मग त्याचं उत्तर आहे इन्फिनिट. वरती 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 जात राहा तुम्ही, त्याच्याही वरती आहेच आहे, किती वरती जात राहा. पण त्या अवकाशाचा आपण अनुभव घेऊ शकतो. अवकाश म्हणजे स्पेस, बरोबर, आकाश किंवा अवकाश एकाच अर्थाने अनुभव घेऊ शकतो. असा ब्रह्मतत्वाचा वेगळेपणाने अनुभव घेता येत नाही. आकाश हे जड आहे, ब्रह्मतत्व जड नाही. असे काही दोष सांगितलेत त्या आकाशामध्ये. दोष म्हणजे कमतरता, बरं. म्हणून असं जे सगळ्यात मोठं आहे त्याला ब्रह्म म्हणायचं, ते गुरु. आणि ते अनंत कोटी जीवांना किती प्रेरणा देतं. म्हणून आपण काय करायचं, आपल्या प्रांजळतेनं योग्य ती प्रेरणा मागून घ्यायची. समर्थांचं आहे ना, बुद्धी दे रघुनायका, मला योग्य ती प्रेरणा दे. पण प्रेरणा चुकीच्या होतात नाही, तिथं गोळ सुरू होतो सगळं. याला नेहमी उदाहरण देतो, आपण प्रवासाला निघतो आणि आपल्याला प्रेरणा होते त्या रो मध्ये उभं राहूया टोल नाक्यावर, आणि पुढचा ट्रक बंद पडतो आणि मागचा बंद पडतो. कुठनं सुचला मला म्हणतो ना आपण, कुणी सुचवलं आपल्याला. म्हणून सुचवण्याचा जो क्षण आहे ना, त्या ठिकाणी भगवंताची, त्या सद्गुरू, भगवंत म्हणा सद्गुरू म्हणा, त्या सद्गुरूंची प्रार्थना सगळ्यांनी केली आहे. तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि काय, किंवा असाच मंत्र आहे देवी भागवताचा पहिला मंत्र, ओम सर्व चैतन्य रूपांताम आद्याम विद्यांच धीमहि बुद्धी ज्ञान प्रचोदयात. मला नेमकी प्रेरणा द्यायची तर, आणि तेच सद्गुरूंना सांगायचंय, मला गुरुजी योग्य ती प्रेरणा द्या. म्हणजे ऐहिक जीवनामध्ये सुद्धा आपल्याला योग्य प्रमाणात, अयोग्य प्रमाणात यश सुद्धा वाईट आहे, पण त्याचाही अहंकार होतो. अतिश्रीमंती आली, गरज काय एवढ्या श्रीमंती, इतक्या श्रीमंतीची गरज नाहीये. हा, साई इतना दीजिए जामे कुटुंब समाय, मैं भी भूखा न रहू अतिथी न भूखा जाय. माझ्या चित्ताचं समाधान गंडळणार नाही, नाहीच होणार नाही, असं मला जीवन दे. नाही का, तुकोबांचा अभंग आहे, लई नाही मागणं दे पोटापुरतं देवा, पण भुकेच्या वेळी. थोडक्यात तुकाराम महाराज सांगतात, भूक लागली नसेल तर जेवू नका, जे हल्लीच्या डॉक्टर सांगतात. लई नाही मागणं, बरं का, दे अंग भरून देवा, वस्त्र देशील ते अंग भरून दे. म्हणजे दुसरी सूचना आहे तुकोबांची, अंग भरून वस्त्र घालत चला. थोडा माझा स्वभाव आहे विनोदानी कुठली गोष्ट बिनवून सांगायचं कारण असं की अशा पद्धतीनं योग्य त्या प्रेरणा आपल्याला मिळत गेल्या की आपलं पारलौकिक आणि आध्यात्मिक जीवन बिघडत नाही. आता मिळतंय ना, खूप मिळतंय ना, तर दम करून ठेवूया. ही जी साठेबाजीची वृत्ती आहे, ही जी जुगारी वृत्ती आहे, त्यानं आपलं पारलौकिक जीवनही बिघडतं. म्हणून ऐहिक आणि पारलौकिक या दोन्ही जीवनामध्ये सक्सेस होण्याकरता, यशस्वी होण्याकरता योग्य त्या वेळेला योग्य त्या प्रेरणा, क्षमता, प्रयत्नही पाहिजे. नुसती प्रेरणा होऊन काय उपयोग आहे. म्हणून इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती आणि क्रियाशक्ती तथैवच 3 शक्ती आहेत. इच्छाशक्ती म्हणजे प्रेरणा, नंतर ज्ञानशक्ती, ते कसं करायचं याची ज्ञानशक्ती, आणि प्रत्यक्ष करायला लागेल ना ती गोष्ट. मला पोळ्या माहिती खूप आहे, पोळ्या करायची प्रेरणा झाली, कशा करायच्या माहिती आहे, पण क्रियाशक्ती तिथून उठून आता तिथं पोळपाट घेतला पाहिजे. लक्ष करूया ऑर्डर. असं 3 शक्ती सांगितल्यात बरं, फार छान तपशील आहे आपल्याकडे. आणि हे गुरुच्या ताब्यात, हे ज्याच्या ताब्यात आहे त्याला गुरु म्हणतात असं म्हणत. म्हणून त्याला सांगायचं. मी नेहमीच सांगत आलोय, तुम्ही तर खूप वेळा माझे प्रवचन ऐकले असतील किंवा युट्यूबवर. हे कॉमन वाक्य मी गेली 40 वर्ष मोठ्या संतांच्या पायाजवळ खूप बसलो, नेहमीच बसत असतो. त्यातनं मी कन्क्लुजन काढलं की काय आहे, सगळं कळावं, सगळं माहिती असावं, तरी रोज एकदा म्हणावं, देवा मला काही कळत नाही, गुरुजी मला काही कळत नाही, माझं कल्याण करा. एकदा म्हणावं. याने इन्फिनिटी कॉम्प्लेक्स नाही येत, पण सुपेरिटिव्ह कॉम्प्लेक्सही येत नाही. बघा, आपण अभ्यास करायला लागलो की आपल्याला एवढंच कळतं की आपल्याला नाही कळत आहे तेवढं, जेवढं कळायला पाहिजे. अभ्यास करणाऱ्याचाच बरं, अहंकारात असणाऱ्याला त्याचं जाऊ दे.
पण ही गोष्ट जर आपण करत गेलो तर गुरूंना आपली करुणा येते. आणि त्या गुरुला ज्या दिवशी वाटलं की बस याच्यावर कृपा करूया, त्यानं काय अशक्य आहे? कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम सर्वथा कर्तुम असं सामर्थ्य गुरुंना. त्यानं वाटलं पाहिजे, रोज हा विचार करत आहे झोपताना की माझ्या गुरूंना माझ्या करता वाटावं असं मी काय करतो. आपण चांगला परफॉर्मन्स नाही दिला तरी त्यांना वाटणार नाहीये. नुसतं मला मी खूप त्यांना मानतोय, मी त्यांची आरती करतोय, मी त्यांची पूजा करतोय, त्यांची पूजा केल्याशिवाय कधी ऑफिसला जात नाही, त्याकरता ऑफिसला उशीर झाला तरी चालेल, मग ते तर पहिलं चुकलं. तसंही त्यांना चालणार नाही. त्यांना परफॉर्मन्सही चांगला लागेल. तुम्हाला ज्या कामाला त्यांनी अपॉइंट केलंय ते काम तुम्ही नीट नाही केलं तर त्यांना करुणा येणार नाही. धावपळ करत दोन्ही तुम्ही केलं, आळस नाही केला की त्यांना करुणा. रोज एकदा विचार करावा झोपताना की मला माझी करुणा यावी याकरता मी काय करतो. म्हणजे ते लघुला गुरु कधी करतील? मी लघु आहे ना, म्हणजे शिष्य. लघु म्हणजे शिष्य आणि ते गुरु आहे. आणि मला गुरुपणा पाहिजे. गुरुपणा म्हणजे मला त्यांच्यासारखं विशाल बनायचं. याकरता प्रांजळता कधी सोडू नये, साधेपणा कधी सोडू नये. एक गोष्ट सांगतो, फार सुंदर गोष्ट आहे, आपण ऐकली पण असेल कोणाकडून. श्रीमद जगद्गुरु शंकराचार्यांचे अनेक शिष्य होऊन गेले, खूप मोठे मोठे शिष्य होऊन गेले. माहेश्वर नावाचं जे गाव आहे, महेश्वर, आजचं महेश्वर, नर्मदा किनारी, महिष्मती नगरी, जी त्या बाहुबली चित्रपटामुळे हायलाइट झाली, महिष्मती. तर त्या ठिकाणी एक ब्राह्मण राहत होता बर का, मंडन मिश्र. तो त्यांचा शिष्य झाला. खूप अनेक शिष्य त्यांचे झाले, पण एक त्यांचा शिष्य आहे आचार्यांचा, त्याचं नाव तोटक आचार्य. तोटक का? त्याला बोलता येत नव्हतं नाही, थोडा भोळा होता, पण गुरुवर निष्ठा भयंकर. त्याला काही कळायचं नाही. गुरुची आंघोळ झाली की पहाटे कपडे धुवायचा, ते व्यवस्थित वाळत घालायचा, संध्या नीट करता यायची नाही तरी करायचा, गुरुजींची आज्ञा पालन करायचा, त्यांचे पाय चेपायचा. नुसता जवळजवळ राहायचा प्रयत्न करायचा असंही नाहीये. दुसरा कोणी पाय चेपायला तो लांब बसायचा. प्रांजळ होता. जरा दाखवीपणा त्यांनी कधी आयुष्यात केला नाही. आणि सद्गुरू काय करतात? सद्गुरू आपल्या शिष्याच्या मनात काय चाललंय त्याची नोंद अखंड घेत असतात. सर्वधी साक्षीभूत आहेत ते, म्हणजे सगळ्यांच्या बुद्धीचे साक्षी आहेत. आपल्याला जे कळतं ते आपल्याला नंतर कळतं, आपल्या गुरुला आधी कळतं. आपल्या बुद्धीचे साक्षी आहेत. त्याच्या त्या प्रांजळतेकरता आचार्य रोज थांबायचे प्रवचन करायला. सुरू करताना ते मुद्दाम थांबून राहायचे की तो आला का, बोलायचं नाही. मोठी माणसं फार बोलत नसतात, सारखी पत्रकार परिषद घ्या काय असं नाही. शरद पौर्णिमेच्या दरम्यान जे ढग येतात ना, भर्तृहरीचा श्लोक आहे, शरदी न वर्षती गर्जती. शरद पौर्णिमेच्या दरम्यान जे ढग येतात, शरद ऋतूतले जे ढग असतात, नुसते गर्जती न वर्षती. वर्षा ऋतूतले ढग येतात न गर्जती पण वर्षती, असं असतं भर्तृहरी. तसे बोलायचं नाही. ते आला का तो सुरुवात करायचं बोलायला. त्याला काही कळायचं नाही, धम्म. मग त्याला काही कळायचं नाही, हेही कळायचं नाही. तो बसून राहायचा असा गुरुजींकडे बघत. आणि त्याची जी श्रद्धा होती ती इतकी अलोट होती. दोन गोष्टी सांगतो मी आपल्याला. बुद्धिमान मनुष्य तेवढा श्रद्धावंत नसतो आणि श्रद्धावंत मनुष्य तेवढा बुद्धिमान नसतो. आपल्याला लक्षात येईल. भोळी माणसं जी असतात ना, ती भोळी असतात, पण ती निंदा तुम्हाला करताना दिसणार नाही, त्याच्यात अडकणार नाही. आपलं काम आणि आपलं ऑर्डिनरी. पण एक्स्ट्रा ऑर्डिनरी जे असतात ना, ते दुसऱ्याचा दोष आधी पाहतात, कारण त्यांना आतलं ज्ञान गप्पा बसू देत. प्रांजळता आणि बुद्धिमत्ता एकत्र यावी अशी समर्थांची होती. त्याच्याजवळ काय होतं? प्रांजळता होती, साधा होता. आणि बाकीच्या शिष्यांना वाटायचं की काय याच्याकरता थांबत म्हणून. त्यांना कळून गेलं ते पद्मपादाच्या ते वगैरे फार ग्रेट लोक होते. त्यांना कळलं की अरे याच्याकरता उगाच थांबतात, याला काय येन बरुदी लावली घेतात.
त्याला काही येत नाही. काय करतात म्हणजे वेळ वाया, आपला वेळ वाया जातो असं त्यांना वाटायचं पोरांना. ते आता लहान अल्लड आहे तो, त्यांना काही त्याच्याबद्दल द्वेष नव्हता, पण त्यांना वाटायचं हे थांबणं व्यर्थ आहे, कारण टॅलेंटेड होते ना ते. आचार्यांच्या लक्षात आलं की अरे याला कमी कळतं याची तुम्ही नोंद घेतली, पण त्याच्या चित्ताच्या प्रांजळतेची नोंद तुम्ही का नाही घेतली. आणि गुरुला चुकतंय असं गुरुचं चुकतंय असं तुम्हाला वाटतंय. समस्या कुठे येते बघा. गुरुला सुद्धा माणसं कमी लेखतात. गुरुस्थानी आहात तुम्ही, आम्हाला गुरुस्थानी आहात. मी आज सकाळी गंमत म्हणून मला सुचलं, म्हटलं सकाळी उठतात लोक गुरुपौर्णिमेला, ब्रश करतात आणि चहा घेता घेता जेवढे म्हणून ते गुरुस्थानी मानत असतात एक मेसेज तयार करतात, तुम्ही आम्हाला गुरुस्थानी आहात, तुम्ही आम्हाला गुरुस्थानी आहात, तुम्ही एक 5-50 ठोकून द्यायचे. आंघोळ झालेली नाही, काही नाही, सगळे कसे असतात असं नाही म्हणत मी. जो गुरु आहे त्याला माहितीच आहे तुमचा, आणि जो नाहीये त्याला माहीत असून उपयोग नाही. एखादा मेसेज ठीक आहे, आपल्याला क्वालिटी पाहिजे, क्वांटिटी नको. एक कृतज्ञता व्यक्त करण्याबद्दल मला नाही म्हणायचं, पण त्या कृतज्ञता व्यक्त करताना सुद्धा धसडपणा जर असेल तर तो गुरुला कळणार आहे. असं करतात होतं की नाही बघा, तुम्ही विचार करा. माझ्याकडे तुला बर्थडे, हॅपी बर्थडे, सगळ्यांना आपलं रामठोक आपला हॅपी बर्थडे, ग्रुपवर तर मजा चाललेली असते. असो, आपल्याला आतमध्ये परिपक्वता आली पाहिजे. बाहेर तुम्ही नॉर्मल राहा, कारण नाही तर आपण ॲब नॉर्मल आहोत हे सुद्धा लोकांना सहन होत नाही काही वेळा. गुरुजींच्या लक्षात आलं की याच्या प्रांजळतेचा अपमान करताय. परमार्थामध्ये बुद्धिमत्ता पाहिजेच, पण बुद्धिमत्तेपेक्षा पाहिजे श्रद्धा. श्रद्धा हे ज्ञानाचं अंतरंग साधन आहे. आतल्या आत विकास कशाने होतो? श्रद्धेने होतो, साधेपणाने होतो. तो बुद्धीने होत नाही. बुद्धी फक्त चाळणी आहे किंवा गाळणी आहे, चहाची गाळणी असते ना. बुद्धीनं कुठूनही काही ज्ञान यायला लागलं तर ते गाळायचं आहे, आणि त्याचं साठवण्याचं पॉट जर काय असेल तर ते हृदय. आणि ते ज्ञान हृदयात जाताना श्रद्धा रूपामध्ये बदललं पाहिजे. सगळ्यात मर्माची गोष्ट लक्षात घ्या की आतमध्ये जाताना त्या हृदयामध्ये, हिंदीमध्ये शब्द आहेत ना, दिल और दिमाग. एकाने छान सांगितलं, दिमाग को खूप पढाओ लेकिन दिल को अनपढ रखो. म्हणजे कृपा होण्याची शक्यता निर्माण होते. हे सगळ्यात मर्म आहे. समर्थांची ओवी आहे की जयास कल्याण स्वामींनी प्रश्न विचारला, किती दिवसात मोक्ष मिळतो, किती दिवसात भगवंत भेटतो. ऐका हो, प्रज्ञावंत आणि अनन्य, बुद्धिमान आहे आणि अनन्य आहे, तयास न लगे एक क्षण, पण अनन्य भावार्थे बिन प्रज्ञा खोटी. जास्त महत्व कशाला आहे? 60-40 लक्षात घ्या. 60% श्रद्धा पाहिजे आणि 40% विवेक, बुद्धिमत्ता. माणसाचं 90% बुद्धीपर्यंत जातं आणि 5-10% असली तर श्रद्धा, म्हणजे 90% ती नसते. कम्प्लीट व्हायचं आपल्याला असेल ना, तर कुठल्याही गोष्टीबद्दल वाईट विचार करणं सोडून द्या. ते महाराज असेच आहेत, बहुतेक ते बिडी ओढतात. आपले गुरु आहेत का ते? मगाशी जो मुद्दा बोललो की साक्षात्काराशिवाय अनुग्रह घेऊ नये, देऊ नये, तो मुद्दा म्हणून बोललो, पण मला वैयक्तिक कोणाबद्दल ते मत नसावं. कुणी देत असेल त्यांना गुरूंनी आज्ञा दिली असेल, ठीक आहे, चाललंय चाललंय. वैयक्तिक ते माझं मत झालं की तो माझा पाप सुरू झाला. माझं काहीच मत नसावं कशाबद्दल, मला काय करायचंय, मी फसू नये एवढं बरोबर. पण बघा तुम्ही सांगताय ते अगदी बरोबर. आमचे शेजारचे असेच आहेत. ते शेजारच्याबद्दल नाही चाललं, माझ्याबद्दल चाललंय. आणि हा अवक्रता नावाचा गुण आपल्यामध्ये. अवक्रता म्हणजे दुसऱ्याला बनेल न समजणे, दुसऱ्याला वाईट न समजणे, हा त्याच्यात होता. त्याचं फल महाराजांनी काय दिले शंकराचार्य? जो आल्याशिवाय आचार्य प्रवचन सुरू करत नाही, त्याच्याबद्दल इतर टॅलेंटेड अत्यंत बुद्धिमान शिष्यानं त्याचा द्वेष नाही वाटला, आचार्यांबद्दल कीव आली की कशाला थांबतो आचार्यांना, आमच्या गुरुला पण ना कळत नाही असं म्हणतात ना माणसं. ते सगळ्यांना चांगलं समजत असतं, त्याला काही कळत नाही. हो, पण हे बोलले कुणी नाही, कारण बोलायची प्राज्ञा नव्हती. आचार्य फारच भारी होते, आचार्य होते ते. त्या गुरुतत्वाने ठरवलं
करायची कृपा याच्यावर. आणि एक दिवस असाच तो पहाटे कपडे धुत होता. एक आता कल्पना करा, 2:30-3ला जाऊन ते स्नान करतात, संध्याकाळी देवळपर्यंत 4-4:30 वाजेपर्यंत त्याचे कर्म होतात आणि मग तो त्यांचे कपडे, कारण त्यांचे आंघोळ झाल्याशिवाय कपडे कसे देणार. मग आंघोळ करतो, त्यांचे कपडे धुतो, आणून वाळत घालतो झाडावरती किंवा त्या दोरीवरती काथ्यावरती, आणि मग प्रवचनाला बसतो. 5 वाजता प्रवचन सुरू होतं पहाटे. पूर्वीचे वेदांताचे प्रवचन पूर्वी पहाटे 5ला असायचे, पण आमच्याकडे गडावर श्रीधर स्वामी नावाचे सत्पुरुष होऊन गेले. पहाटे 4:30ला वेदांताचं प्रवचन असायचं श्रीधर कुटीवर. खरे शास्त्री म्हणून यायचंय कर्नाटकात, आणि पहाटे 4:30ला वेदांताचं प्रवचन. आणि त्यावेळेस आपण फारच फ्रेश असतो, कुठला असू तर. वेदांत तेव्हा अभ्यासायचा असतो, वेदांताची वेळ पहाटेची. तर मला सांगायचं काय, 5 वाजता थांबले, आला नाही, आज नाही आला, उद्या नाही आला, परवा नाही आला. आणि असाच एक दिवस अशी केस घडल्यानंतर आचार्यांच्याकडून ठरवलं गेलं, त्यांनी ठरवलं असं म्हणणं सुद्धा अज्ञानाचं वाक्य ठरेल. त्यांच्याकडनं ठरवलं गेलं त्याच्या श्रद्धेकरता. असाच कपडे वाळत घालत होता, आणि झटका, आपण जो कपड्यात असा टॉवेल किंवा असा ओला कपडा झटकल्यानंतर असं किंचित बरं वाटतं बघा आपल्याला, तो आवाज आल्यानंतर. त्याच्यावर तुम्ही किती प्रवचन केलं ते कळणार नाही. झटिती प्रत्यय असं नाव आहे त्याचं, असं असं. आणि तो झटका त्याने असा दिला त्यांच्या त्या अंगावरच्या गमछाला, आणि त्यातनं कृपा केली. अशी समर्थांनी घोंगडीतनं कृपा केली, नियमापासून वाचवलं ना त्या मनुकराला, अशी कृपा झाली. आणि 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण उभी राहिली त्या बोबडं बोलणाऱ्यांसमोर. त्याला म्हणून त्याचं नाव तोटक, बोलता येत नव्हतं, असं व्हायचं त्याचं. पण एकदम तो गोड गाणं म्हणायला लागला वेदांताचं. सत्संगत्वे निसंगत्वं, निसंगत्वे निर्मोहत्वं, निर्मोहत्वे निश्चलितत्वं, निश्चलितत्वे जीवन्मुक्ती, निश्चलितत्वे जीवन्मुक्ती. आणि असं गोड गाणं म्हणत असा रमत येऊन प्रवचनाला बसायला लागला. लोक म्हणले, किती गोड म्हणतोय, कोणीतरी मोठा वेदांती आहे, काय गोड आवाज आहे, काय वाणी आहे याची, असा पद्मपाद वगैरे विचार करायला लागले. आणि मागं बघून पळून बघतात तर रोज ज्याची मनातल्या मनात आम्ही टिंगल करतो तो तोटक हे सगळं गात येत होता. आचार्यांकडे पाहिलं, आचार्य वॉज स्माइलिंग. कृपा होते म्हणजे काय होते, की त्यांना ज्या वेळेला वाटलं की याच्यावर कृपा व्हावी, त्या क्षणात ते होते. म्हणून त्यांना वाटण्याकरता मी करायला काहीतरी पाहिजे, आणि ते काय, ते कुठल्याही व्यवहाराने होणार नाही. व त्यांचे पाय चेपल्यावर होईल का, तुम्ही चेपा. मग त्यांना दक्षिणा दिल्याने होईल का, त्यांना वस्त्र दिल्याने होईल का, अभिषेकाची मगाशी म्हणलो पावती केल्याने होईल का. जे नाशिवंत आहे ते त्यांना काय देणार आपण, त्यांना फक्त एकच गोष्ट अपेक्षित असते, चित्ताची प्रांजळता. म्हणून मी नेहमी एक वर्म सांगत असतो, ऐकलेलंच आहे बरं, मी सांगतो म्हणजे मी सांगतो म्हणून मी सांगतो असं म्हणायचं, पण परंपरेनं आलेलं आहे. जीवनात काहीही घडलं तरी मनामध्ये असं आणावं की गुरुंना माझं कल्याण करायचं आहे, गुरुंना माझी काळजी आहे, सगळ्यात लाडका आहे ना मी त्यांचा, असं सतत वाटत राहावं. चांगलं घडलं तरी, वाईट घडलं तरी, मध्यम घडलं, काहीही घडलं तरी, पण आपण प्रसंगाने ठरवतो माझा बंगला झाला म्हणजे गुरुकृपा आहे बा, झोपडी झाली तर नाही का गुरुकृपा. ऐहिकावरती जर आपण ठरवायला लागलो तर माझे गुरुजी सांगायचे, तुकोबांपेक्षा आपण श्रेष्ठ पाहिजे, कारण तुकोबांकडे सोफा कंपेट नव्हता, त्यांच्याकडे गाडी नव्हती, बाकी सोडून द्या, त्यांची बायको त्यांची निंदा करायची, एवढी आपली बायको करत नाही. इतके तुकोबांचा स्वतःचाच अभंग आहे की तुकोबांची कांता सांगे लोकापाशी जातो खुळा तुक्या पंढरीसी, दुटकीचं विणा तिला 3 तारा, 4 तारा पाहिजेत ना, पण एक तुटलेलीच असते काय, ही दुरुस्त करून पैसे मिळेल, दुरुस्त केली दुसरी तुटते, आता पैसे नाही, पुढच्या महिन्यात घाली येरे झारा पंढरीसी, तुका म्हणे कांते ऐसे न करावे शरण जावे विठोबासे. किती दुःख आहे त्यांना, तरीही ते सांगतात, पांडुरंगा तुका म्हणे माझ्या कपाळाचा गुण तुझा असे कोण नारायणा, तुझी माझ्यावर कृपाच आहे. मी सतत समजायचं की समर्थांची माझ्यावर कृपा आहे, मी सगळ्यात लाडका आहे ना त्यांचा.
असं आतमध्ये नुसतं समजायचं. आहे का नाही लाडका, माझी योग्यता आहे का वगैरे तसं नका विचार करू. आपण म्हणा काय बोलताय तुम्ही, कल्याण, उद्धव, श्रीधर स्वामी महाराज आता होऊन गेलेले, बापू रामदासी, नारायण महाराज, किती मोठी मोठी माणसं होऊन गेली, तुम्ही स्वतःला समर्थांचे लाडके म्हणताय, अहंकारी आहात बुवा तुम्ही. असं पुढचं म्हणणं आहे का? मग तुम्हाला पटतंय की नाही बघा. सगळ्यात लाडका मी त्यांचा आहे, सगळ्यात त्यांना माझी काळजी आहे असं सतत वाटावं. का बरं? सगळ्यात वेड्या बिद्र्या मुलाची काळजी आईला जास्त असते. कल्याण स्वामी केवढे योगीराज होते. परवाच नाही का त्यांचा सप्ताह हे झाला त्यांचा निर्माण. उद्धव स्वामी केवढे ग्रेट होते, श्रीधर स्वामी केवढे ग्रेट होते, आजचे रामदास ग्रेट आहेत. किती महान महान लोक आहेत. आईला अनेक मुलं आहेत. एक मुलगा डॉक्टर आहे, एक इंजिनियर आहे, एक पोस्टामध्ये कामाला आहे, एक अमुक आहे, एक तमुक आहे, एक जमीनदार आहे, एक घर सांभाळतोय. अशी पूर्वी 5-10 मुलं असायची ना. मला खरं सांगा, आईला सगळ्यात काळजी कुठल्या मुलाची असते हो? ज्याच्या तोंडातनं लाळ काढते, ज्याला पोलिओ झालाय, जो वेडा आहे, ज्याला काही कळत नाही, ज्याला जेवायचं सुद्धा कळत नाही, हात हात असा 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 होतो. आई कुठल्या मुलाच्या विचारात झोपते सांगते आणि व्याकुळ असते. म्हणून स्वतःला सगळ्यात सद्गुरूंचा वेडा शिष्य समजा, सतत वाटावा. हे बोलायची गरज नाही आहे. किती मोठे आहेत लोक. समर्थ म्हणाले, असंख्यात रे भक्त होऊन गेले, तीही साधनांचे तीही कष्ट केले, नव्हे कार्य करता भूमी फार झालो, तुझा दास मी व्यर्थ जन्मास. किती मोठी माणसं. मला तर वाटतं या संप्रदायात सगळ्यात बावळट मी. किती मोठे लोक आहेत, किती मोठी कार्य करतात. मला काही येत नाही. 2-4 गोष्टी आपल्या बडबड बडबड करतो आणि पोट भरतो. सतत वाटत राहावं. समर्थांना काळजी लावावी हा अर्थ नव्हे. स्वतःला शहाणं समजू नये अर्थ आहे. दीन व्हावा अर्थ आहे. मला दिलेलं काम मी माझ्याकडनं नीट करत जाईन, आयुष्यभर करेन, होईल तोपर्यंत करेन, शेवटच्या मिनिटापर्यंत मला दिलेलं काम करेन. मला पोळ्या करायचं काम म्हणजे तुम्ही प्रवचन करायचं नाही, दिवसभरातलं घर आवरायचं काम दिलंय मला, ते मी नीट करेन. असं निगुतीने म्हणता ना, मला हे पुसायचं काम दिलंय, हे मला बायकोनी नाही सांगितलं, मला आईवडिलांनी नाही सांगितलं, मला त्यांच्या माध्यमातून मला समर्थाने सांगितलं. मला पेटी वाजवायचं काम दिलंय, मला कुठलंही काम दिलंय, ते मी आयुष्यभर होईपर्यंत करत राहील. तिथे डोकं ठेवून मरण गेलो तरी चालेल, असं मी करेन. नाही जमलं मला समर्था, तुम्हाला अपेक्षित असणार असं वाटत राहावं. मग त्या गुरुला वाटतं की हे पोरगं बाळगायला हरकत नाही बरं का, याला अनुग्रह देऊया, हा माझा अनुयायी आहे, असं आपण ग्रह याचा करून देऊया आणि आपला ग्रह करून घेऊया की होय तू माझा आहेस. एवढंच मागायचंय सद्गुरूंकडे. बाकी माझ्या बंटीचं लग्न कधी व्हायचं, माझ्या मुलाला मुलगा कधी व्हायचा, माझ्या नातवाला कधी पतवण, हे ठीक आहे. काय आपल्या पेशन्स नाहीत म्हणून आपण त्याला मागावं, पण त्याला नेहमी म्हणावं, देवा बाकी द्यायचं तो द्या, नाही तर देऊ नका, पण मला आपलं म्हटलं बस, बाकी काही देऊ नका. त्या तुलसीदासांकरता जेव्हा रामराय प्रगट झाले, तुलसीदासांची कथा आहे की रामराय प्रगट झाले, रामराय म्हणाले काय पाहिजे तुला, माझ्याकरता इतका देह कष्टवला चित्रकूटावर येऊन. तुलसीदासांचा दोहा आहे. तुलसीदास म्हणाले, देवा देणार असेल तर एक द्या, तुम हो गरीब नवाज, तुम हो गरीब नवाज. गरीब नवाज म्हणजे गरिबांना आपलं मानणारा, आपलंसं करणारा, त्यांची काळजी घेणारा. तुम हो गरीब नवाज, मैं हूं गरीब तेरा, एक बार मुख से कहो यह तुलसी है मेरा. एवढं फक्त एकदा म्हणा बस, बाकी जन्मोजन्मी चाललंच आहे. आणि याने होईल काय, ऐहिक जीवनात सुद्धा आपल्याला योग्य तो विवेक मिळेल, योग्य ते यश मिळेल, पारलौकिक जीवन सुद्धा आपलं सुधारून जाईल. आपल्याला समजा अजून 10 जन्म मध्ये घ्यायचं आहे, त्या 10 जन्मात एवढे पैसे लागणार आहेत. आता आपल्याकडे 2 पैसे आहेत, योग्य ठिकाणी दान धर्म करायची प्रेरणा देतील आपल्याला. पण आपण आता जे काही आहोत ते गेल्या जन्मी केलं, त्याने आता जे करू त्यांनी पुढचे जन्म आपल्याला. आणि त्यातही चुकीचं नको, वेगळा दानधर्म, अति दानधर्म केला आणि अति पुण्य झालं, मग ते सुखच भोगत बसा.
पण सुख सुद्धा आपल्याला प्रपंचात अडकवून ठेवतं आणि दुःखही प्रपंचातच अडकवून ठेवतं. म्हणून तीही प्रेरणा तुम्ही द्या आणि ती देतात गुरुजी. आणि यथाकाली आध्यात्मिक जीवन म्हणजे आपल्याला त्यांच्यासारखं समर्थ बनवतात, परमात्मा बनवतात, मुक्कामाच्या ठिकाणी घेऊन पोहोचवतात आणि इथे आध्यात्मिक जीवन यशस्वी होतं. आणि ते यशस्वी व्हावं याकरता आज गुरुला थँक्स म्हणायचा दिवस आहे बरं का. आज त्याला थँक्स म्हणायचं, गुरु कृतज्ञता दिन आहे आज सद्गुरूंबद्दल. हे असं तुमचं स्थान आहे गुरुजी. ज्या रूपानं मी बसतो त्या रूपानं मी बसतोय आता आणि मला आनंद आहे त्यात. मी वारकरी संप्रदायात गेलो असतो बरं झालं असतं, माझी जास्त मोठी प्रवचनं झाली असती, काही गरज नाही. मी आहे तिथे चांगले बरं. हे मी अमक्या संप्रदायात पाहतो तिकडं खूप गिराईक आहे, अगदी साध्या भाषेत बोलतोय मी. काय आनंद आहे मला. आनंद आहे म्हणजे मला आनंद आहे की नाही मला माहिती नाही, पण मला सोडू नका तुम्ही. माझा तुम्ही त्याग करू नका. आणि एवढंच जर खट्टू झाले ना ते आपल्यावर तर जन्मजन्मी आपलंसं नाही करत बरं. एकदा तुकाराम महाराजांचं एक कीर्तन ऐकलं आणि समर्थांचा शिष्य प्रभावित झाला असं म्हणणं भोगावं. आणि तो म्हणला मला अनुग्रह द्या. समर्थांचा शिष्य होता. आता त्यांनी पाहिल्यावर त्याच्या कपाळावर शिक्का त्यांना दिसला किंवा ऑलरेडी ते बोलले नाही त्याला. तू ते म्हणले तुझा गुरु आहे ना, त्याचा गुरु तो त्याचा अनुग्रह परत देऊ नये मग मी देतो. आता इथं कळायला पाहिजे होतं की त्यांचा दिल्याशिवाय मी देत नाही याचा अर्थ समान होता. पण हा वेड्यासारखा त्यांच्याकडून गेला. त्याच्या जवळ तारळी नावाची नदी, तिथे समर्थ स्नानाला गेले दुपारी 12:30. तर तिथे तो गेला. त्यांना म्हणाला की महाराज असं 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 असं. ते म्हणले काही हरकत नाही, आमचं काही हट्ट नसतो, तू माझा शिष्य हो. तुला काय मंत्र दिला होता? तो म्हणला श्रीराम. पण तो असं कर, तोंडामध्ये पाणी घे, ते नदीत स्वच्छ पाणी असं, पण मनातल्या मनात म्हण आणि समोरच्या दगडावर चूळ भर. झालं एवढंच प्रोसेस म्हणले परत घ्यायची, काय फार नाही बरं. सरेंडर फोन नंबर सरेंडर करायला फार मोठी प्रोसेस नाही, घ्यायला खूप प्रोसेस आहे. आणि तुम्ही असं करून चूळ भरल्यावर त्या दगडावर रामनामाचे अक्षर म्हटले श्रीराम राम. पण वाणी गेली. समर्थ काय बोलले नाही तरी सिस्टीम आहे ना, सिस्टीम डिस्टर्ब झाली. कसा तो तुकाराम महाराजांकडे गेला आणि महाराज म्हणला माझी वाणी गेली. महाराज म्हणले तर तुम्ही पण जा, मी तुम्हाला परत अनुग्रह द्या म्हणलो. याचा अर्थ त्याची माझी योग्यता वेगळी नाही एवढं कळायला पाहिजे. परत जा. परत आला. समर्थानं म्हणाला काय जी अक्षर तू चूळ भरल्यानंतर उमटली ती चाट म्हणजे परत वाणी आहे. आणि तसं त्यांनी केलं आणि वाणी आली. एक वर्षभर त्याला श्रीराम जयराम जयराम सोडून काहीच बोलता येत नव्हतं. आणि वर्षानंतर वाणी आली. तेव्हा त्याला कळलं की गुरु प्रतारणा नसते करायची. त्याचा अनुग्रह घेतला त्याचेच आहोत आपण. त्या माध्यमातून गुरुतत्वाचं भजन करायचं. ही गुरुनिष्ठाही पाहिजे. सगळे एकच आहेत मग कुठेही जायला काय हरकत आहे? अहो सगळे एकच आहे तर कुठं जायची गरजच काय? कुणी समोर असेल तर प्रतारणा नाही व्हायची म्हणून नमस्कार करायचा. एवढं मात्र आहे. पतिव्रते जैसा भरतारा प्रमाण आम्हा नारायणात ऐशा. पतिव्रत्याप्रमाणे गुरु निष्ठा जपली पाहिजे. इथं गंगा गई गंगादास, जमुना गई जमुनादास म्हण आहे, काही गरज नाहीये बस. आणि या एकूण असं एका प्रवचनात सगळंच आणता येत नाही, पण मी मिसळ म्हणतात तसं आवडते ना हल्ली लोकांना मिसळ, त्यात शेंगदाणे बनवतात वगैरे वगैरे असं देण्याचा प्रयत्न केला. थोडक्यात माझी गुरुसेवा झाली असं समजा. इथेच थांबतो आणि एक पद म्हणतो मला आवडतं ते. मन हे गुरुचरणी विश्राम, मन हे गुरुचरणी विश्राम. शांती सुखाचे धाम धाम, शांती सुखाचे धाम. मन हे गुरुचरणी विश्राम, मन हे गुरुचरणी विश्राम. भवतापांती दग्धमनाने, भवतापांती दग्धमनाने
थकली काया कणा कणाने, थकली काया कणा कणाने, नश्वर स्वप्ने विरुनी जाता, नश्वर स्वप्ने विरुनी जाता, झालो मी निष्काम, झालो मी निष्काम, मन हे गुरुचरणी विश्राम, मन हे गुरुचरणी विश्राम. सहजची झाली कृपा गुरूंची, सहजची झाली कृपा गुरूंची, काय थोरवी वानू त्यांची, काय थोरवी वानू त्यांची, प्रेमाने मज जवळी घेऊनी, प्रेमाने मज जवळी घेऊनी, दिधले गुरुनी नाम, दिधले गुरुनी नाम, मन हे गुरुचरणी विश्राम, मन हे गुरुचरणी विश्राम. होता मनीची शांत वादळे, होता मनीची शांत वादळे, पूर्वीचे ते दिसे आगळे, पूर्वीचे ते दिसे आगळे, जीवन जगतो तृप्त मनाने, जीवन जगतो तृप्त मनाने, मुरली कसली वाण, नुरली कसली वाण, मन हे गुरुचरणी विश्राम, मन हे गुरुचरणी विश्राम. शांती सुखाचे धाम, शांती सुखाचे धाम, मन हे गुरुचरणी, गुरुचरणी, गुरुचरणी विश्राम. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. व्हावी पूर्ण कृपा गुरु मजवरी प्रार्थित भावे तुला, वारी सर्व अरिष्ट नेऊ निलया, सम्मोह जो झाला अज्ञानांध जनासी मुक्त करुणी, शांती पदी बैसवी विनती हीच असे न मागत तुझे, भक्ती तुझी ही हवी सदा सर्वदा, योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंता प्रभू नायका मागणे आता, उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा लगावे, सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वांगी मंगल बोलवावे. जय जय